नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा आपला शेवग्याचं पानं किंवा पावडर आपण सध्या एक्सपोर्ट करतोय. तर त्याचं व्यवस्थित रीतीनं आपण ड्रम वगैरे पॅकिंग करून ते USA ला पाठवणार आहोत. हे अशा पद्धतीनं आपण ड्रममध्ये आत येणार वगैरे प्लॅस्टिकचे वापरून हे पॅक केलेलं आहे. हे पूर्ण स्टील आहे माल. यामध्ये ज्यावेळेस आपण आता हेतून मुंबईला न्हावा शेवाला कंटेनर लोड करणार आणि तिथून कंटेनर USA ला जाणार आहेत. पारंपरिक शेती जर केली आपण तर आपली रोजीरोटी चालू शकते, पण आधुनिक शेती करून आपण चांगल्या अशा पद्धतीनं पैसा कमवू शकतो. तर हा आपण माल जो आहे तो शेवगा पानांची पावडर बनवलेली आणि हे पावडर आपण सध्या USA ला म्हणजे अमेरिकेला एक्सपोर्टसाठी देत आहोत. ते अशा पद्धतीने आपण ड्रम वगैरे पॅक केलेले आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत साडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक शेतकरी आहेत. यांनी आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग केलेला आहे, तो म्हणजे शेवगा शेतीचा. मंडळी, आपण पारंपरिक पद्धतीने शेवगा शेतीमधून शेवग्यांच्या शेंगाचं उत्पादन घेत होतो, परंतु त्या शेतीमध्ये निसर्गावर ती शेती खरं तर अवलंबून असते. कारण सध्या आपण पाहतो आहे की हवामानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत आहेत. अवकाळी पाऊस किंवा जास्त पाऊस, हवामान, यामुळे त्याला शेंगाचं सेटिंग होणं न होणं, यामुळं आणि जरी चांगली सेटिंग झाली तर मार्केटमध्ये दर टिकून राहत नव्हते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये बदल केला आणि शेवग्याचं जे काय झाड असतं त्याच्या पाल्यापासून उत्पादन घेण्याचा नवीन मार्ग शोधलेला आहे. याबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या सर. मी महादेव मोरे, गाव साडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ठीक आहे सर. सध्या मला सांगा की जे काय शेवग्याची शेती आतापर्यंत लोक करत होते, आपण या पाला म्हणजे शेवग्याच्या झाडापासून पाला विकावा, ही कशी कल्पना सुचली आपल्याला? 2019-20 मध्ये आपल्याकडे शेंगाचा शेवगा होता पूर्वी, पण त्यावेळेस तर काही लॉकडाऊनमध्ये शेंगा विकत नव्हत्या. मग त्याच्यातूनच एक असंच यूट्यूबला व्हिडिओमध्ये कळलं की शेवग्याचा पाला विकतो. गुजरातचे पटेलचे आम्ही व्हिडिओ बघितलेले. मग तिथूनच आम्ही या क्षेत्र म्हणजे शेवगा पानांच्या शेतीकडे वळालो. सुरुवातीला थोड्या अडचणी होत्या, पण आज 4-5 वर्ष कंटिन्यू आपण केल्यामुळं आता एकदम आपलं मार्केटिंग असेल किंवा अगदी त्याची विक्रीचे कुठलीही आपल्याला अडचण येत नाही. आणि सध्या जर आपण बघितलं शेवगा पाला किंवा पावडर जे आहे ते खूप म्हणजे त्याचे महत्त्व जर बघितलं तर 300पेक्षा जास्त आजारावर हे उपयुक्त आहे. आणि याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन, आयरन, फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं म्हणजे सुपरफूडच्या यादीमध्ये जागतिक लेवलला जर विचार केला तर सुपरफूडमध्ये आपल्याला हा नंबर 1ला सध्या मोरिंगा पावडर किंवा शेवगा पावडर असल्याचं दिसून येतं. त्यानुसार याला खूप म्हणजे महत्त्व आहे सध्याच्या काळामध्ये. ठीक. तर आता ही जर शेती करायची असेल तर याला जमीन कशी पाहिजे? जमीन कुठल्याही जमिनीमध्ये होतं, हलकी असेल, भारी असेल किंवा तुमचं मुरमाड जमीन असेल, कुठल्याही जमिनीमध्ये होतं. आता आपली जर जमीन बघितली एकदम हलकी आणि साधारणतः 1 फुटापर्यंत माती आहे आणि त्यामध्ये मुरुम मिक्स आहे, तर या जमिनीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या अशा पद्धतीने येतं. फक्त यामध्ये शेती जर म्हटलं तर तुमचं जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतीमध्ये जर समजा पाणी वगैरे साचत असेल, 10 ते 15 दिवसापेक्षा जास्त जर पाणी साचून राहिलं तर याचं मुळ्या वगैरे सोडून झाडं खराब होतात. पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर कुठल्या जमिनीत अत्यंत चांगल्या अशा पद्धतीने हे पीक येतं. ठीक आहे. साधारणतः याची लागवड कोणत्या महिन्यात करावी? लागवडीचं तसं काही याला सीझन नाही का, तर फळं आणि फुलं आपल्याकडे हा विशेष नाही. सगळ्यात पहिले याला जे काय आहे ते पाण्याचं उत्पन्न घेणार असल्यामुळे वर्षभरामध्ये तुम्ही केव्हाही लागवड करा, उत्तम अशा पद्धतीनं पीक येऊ शकतं. आता हे महाराष्ट्राचा आपण सध्या विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या एरियामध्ये ही किंवा हवामान कसं पाहिजे याला लागा? नाही, हवामानाचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये आपण रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधावर शेवगा हा पाहतोच. त्याच्यामुळे हवामानाचा काही याला एवढं जास्त परिणामकारक कुठली गोष्ट नाही. हे उष्ण कटिबंधातलं पीक आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल किंवा कमी असेल, जास्त करून आपल्या महाराष्ट्रात टेम्परेचर बघितलं तर 12 ते 15 कमीत कमी राहतं आणि जास्तीत जास्त 40, 42, 43पर्यंत जातं. सर्व टेम्परेचरमध्ये अतिशय चांगल्या अशा पद्धतीने योग्य वाढ होते आणि व्यवस्थितरित्यानं आपल्याला उत्पन्न याचं येतं. त्याच्यामुळे कुठल्याही हवामानात आणि कुठल्याही सीझनला आपण याचं उत्पन्न वर्षभर घेऊ शकतो. बरं, ज्यावेळेस आपण या पिकाची लागवड करायचं ठरवलं त्यावेळेस शेताची वगैरे तयारी कशी करायची? सर्वप्रथम आपलं शेत जे आहे ते जे पारंपरिक पिकाला आपण तयार करतो त्याच पद्धतीने करायचं. साधारणतः आपण लागवड करण्यासाठी जमिनीची सुरुवातीला नांगरणी वगैरे करून घेऊ शकतो. ढेकळे वगैरे असेल तर रोटरने करून किंवा फनपाळी करून
त्यामध्ये साधारणतः आपल्या लागवडीचं जे अंतर आहे ते 4 बाय 1 फूट ठेवू शकता किंवा ट्रॅक्टरच्या हिशोबाने मशागत करता यावी या दृष्टीने जर केलं तर 4 फुटाऐवजी 5 फूट लाईनमध्ये ठेवा आणि 8 ते 9 इंच रोपांमध्ये ठेवा. त्या पद्धतीने एक छोटीशी फी आकाराची 6 ते 9 इंच खोलीची सरी काढायची आणि सरीमध्ये बिया टाकून हलक्याशा मातीनं झाकून त्यानंतर आपण पाणी देऊ शकतो. ठीक आहे. तर आता जर आपल्याला पाल्याचं उत्पादन घेण्यासाठी याची लागवड पद्धत काय की त्या अंतर किती ठेवायचं नाही, सगळ्यात योग्य अंतर मशागत आज जर बघितलं तर मजुराची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये टंचाई आहे. शेतकऱ्यांना भेडसावणारा तो एक प्रश्न. त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला मजुराची टंचाई कमी करण्यासाठी आणि आपला लागवड खर्च किंवा मेहनत कमी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या हिशोबाने 5 फूट जर ठेवलं तर छोटा कुठलाही ट्रॅक्टर असेल तुमचा, सोनालिका असेल, कुबोटा असेल, मध्ये 4 फूट अंतरामध्ये चालतो आणि साईडनं अर्धा फूट जर राहिलं तर तेवढं आपण लेबर करून जर काढलं तर 4 लेडीज असतील तर एका दिवसामध्ये आपले खुरपणे होते. त्यामुळे खर्चामध्ये बचत होते आणि झाडाला पुरेशा प्रमाणात हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश व्यवस्थितरित्याने मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते. ते बियामधील अंतर किती ठेवायचं? 5 फूट जर ठेवलं तर 8 ते 9 इंच एक बिया टाकायच्या आणि 4 फूट ठेवलं तर 1 फुटावर बिया लावल्या तर साधारणतः 11,000 झाडं एकरामध्ये बसतात. 10 ते 11,000 झाडं पालाच्या उत्पन्नासाठी पुरेसे आहेत एकरी. ठीक आहे. तर आता दुसरं सांगा की व्हरायटी कोणती वापरावी, म्हणजे आता ह्यात आपल्याला पाल्याचं उत्पन्न घ्यायचं म्हटल्यानंतर त्यासाठी चांगले पाले येणारे अशी व्हरायटी कोणती आहे? सुरुवातीला आपण वलयपट्टी ओडीसी 3 व्हरायटी वापर केला, 2-3 वर्ष वापरले, पण त्यामध्ये थोडे प्रॉब्लेम आहेत. पानांचा कलर असेल किंवा उन्हामध्ये वगैरे वाळवले त्याचा कलर चेंज होणे, हाईट आणि ग्रोथ सगळ्या गोष्टीमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे मागील 1.5-2 वर्षापासून आपण आता वलयपट्टी म्हणून व्हरायटी मार्केटमध्ये सध्या एकदम चांगले असे रेट मिळतात. बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत 10-20 रुपये रेट जास्त मिळतो आणि उन्हामध्ये वगैरे वाळवलं तरी कुठल्या कलरमध्ये कुठलाही बदल होत नाही. त्याच्यामुळे आपलं उत्पादनाचा जे खर्च आहे तो खूप कमी होऊन जातो उन्हामध्ये वाळवल्यास. आता ही शेती केल्यानंतर याला पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे, म्हणजे पाटाने केले पाहिजे, ठिबक सिंचन केले पाहिजे, कसे केले पाहिजे? नाही, पाणी व्यवस्थापन आपण पानांचं उत्पादन घेतल्या कारणाने याला काही विशेष असं कुठलं पाण्याचं आपल्याकडे म्हणजे व्यवस्थापनासाठी सिस्टम म्हणजे तुमचे जे पारंपरिक आहे पाटाने देखील देऊ शकता. तुम्हाला जर वाटलं तर ड्रिप ठिबकने केलं तरी बी चालेल किंवा स्प्रिंकलर कुठल्याही पद्धतीनं पाणी व्यवस्थापन द्या. का यामध्ये आपल्याला पानांचंच उत्पन्न घ्यायचं असल्यामुळं जास्त काही असा कुठला फरक पडत नाही. आणि पाण्याचं जर म्हटलं तर पावसाळ्याचं तर काही गरज पडत नाही या पिकाला. उन्हाळ्याचं तुम्ही आठवड्यातनं 8 ते 10 दिवस तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि थंडीचं 12 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी देऊ शकता. आता या शेतीमधून आपल्याला चांगलं पानांचं उत्पादन मिळण्यासाठी खतही देणे तेवढंच गरजेचं आहे. मग खत व्यवस्थापनामध्ये कसं नियोजन करावं लागतं? जास्त कसं शेवगा जर पीक बघितलं तर अतिशय चांगल्या अशा पद्धतीने नैसर्गिक रीतीनं वाढतं. जास्त काही खताची याला आवश्यकता नसते. वर्षातून एक वेळ तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खत कुठलंही खत एक थोड्या प्रमाणात जर एकरी 1 ट्रॉली शेणखत दिलं किंवा 1 टन 1.5 टन गांडूळ खत दिलं किंवा कोंबड खताच्या तुम्ही एक 40-50 बॅग जरी एकरी दिल्या तर भरपूर होतात. आणि बाकी मग तुम्हाला जर वापरायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही केमिकल 10-26-26 युरिया DAP देखील वापरू शकता. आता जसं की आपल्याला माहीतच आहे शेतकऱ्याला जास्त त्रास देणारा विषय म्हणजे किडीचा, रोगाचा. तसं ह्या पिकावर कोणकोणते रोग, किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यावर उपाययोजना काय करावी? शेवगा जर बघितलं तर आता तुम्ही शेंगाचं उत्पन्न घेतलं तर त्या गोष्टीचं जास्त आहेत. बुरशी असेल किंवा कीटकांचा जास्त त्रास राहतो. तसं पानांचं जर म्हटलं तर फक्त याला एकच कीड, ते म्हणजे पाने खाणारी आळी. ज्यावेळेस आपण झाडांची छाटणी करतो, छाटणी केल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी नवीन फुटवे यायला चालू होतं आणि ज्यावेळेस ते आपले फुटवे येणार त्यावेळेसच रात्रीच्याला ती आळी त्याचे कोंब खाऊन टाकते. त्यासाठी आपल्याकडे 2-3 पद्धतीनं तुम्ही कीटकनाशक व्यवस्थापन करू शकता. नीम तेल आहे, करंज तेल आहे किंवा बिव्हेरिया, बॅसियाना, मेटरायझम असे जैविक कीटकनाशके किंवा केमिकलमध्ये म्हटलं तर इमामेक्टिन बेंझोएट आहे, मोनोक्रोटोफॉस आहे, रोगर आहे, कराटे, यापैकी कुठलंही एक कीटकनाशक अगदी सौम्य असे कीटकनाशकं लागतात. वर्षभरामध्ये आपल्या 6 कटिंग होतात. 6 कटिंगमध्ये तुम्ही जर 6 फवारण्या केल्या तर वर्षभरात 1000 ते 1500 रुपये फक्त कीटकनाशकावरती आपला खर्च होतो. ठीक आहे. लागवड ते उत्पादन साधारणतः कालावधी किती आहे? आता समजा आपण लागवड केली त्यानंतर उत्पादन याचं किती दिवसानंतर पाल्याचं मिळतं?
सरासरी आपण ज्यावेळेस बीज लागवड करतो, आता प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळं राहतं. थंडी जर असेल तर साधारणतः बिया लावल्यापासूनच पहिली कटिंग आपली 3 महिन्यात येते. आणि ज्यावेळेस तुमचं पहिलं खोड एकदा तयार झालं की तिथून पुढे 1.5 ते 2 महिने, मग थंडीचे 2 महिने घेईन, इतर ऋतूमध्ये तुमचं 1.5 महिन्यामध्ये. हे एकतर उष्ण कटिबंधातलं जास्त सूर्यप्रकाश असताना अतिशय वेगाने वाढणारं पीक आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर म्हटलं तर 1.5 महिन्याला 45 दिवसाला तुमची कटिंग येऊन जाते. आणि इतर ऋतूमध्ये जर म्हटलं थंडीचं वगैरे, आता टेम्परेचर जर कमी असेल तर 2 महिने कालावधी पीक काढण्यासाठी घेतं. आणि एकदा जर लागवड केली आपण तर लागवडीपासून सरासरी 8 ते 10 वर्ष कंटिन्यू उत्पन्न देत राहतं. हे पीक एकदा लागवड केली की 8 ते 10 वर्ष कंटिन्यू हाय. या खोडाला प्रत्येक वेळेस नवीन फुटवे येतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन फुटवे आल्यामुळे खोडाला कुठलंही नुकसान होत नाही. प्रत्येक वेळेस नवीन, वारंवार पेरणी करायची आवश्यकता नाही. नाही, वारंवार पेरणीची आवश्यकता नाही. ठीक आहे. याची काढणी कशी केली जाते? साधारणतः किती महिन्यानंतर ह्याचा पाला काढावा लागतो? 2.5 ते 3 महिन्यामध्ये हे व्हरायटीचं आपण साधारणतः 6 ते 8 फूट किंवा 10 फुटापर्यंत देखील हाईट होते. त्यावेळेस आपण बुंद्यापासून 6 ते 9 इंच खालील भाग सोडतो बुंदा, आणि वरचा पूर्ण भाग काढून आपण प्लॅस्टिकचा पेपर मोकळ्या जागेमध्ये अंतरून त्यामध्ये व्यवस्थित रीतीने पसरून त्याला एक बाजू 3 तास आणि दुसरी बाजू 3 तास असं 6 तासामध्ये उन्हाळ्याचा पाला वाळतो. थोडं थंडीचं वगैरे असेल किंवा पावसाळ्याचं तर 1-1.5-2 दिवस आपला जातो, म्हणजे 12 ते 15 तास जातात. उन्हाळ्याचं मात्र 5 ते 6 तासात आपलं पाला तयार होऊ शकतो. आता हे पाला काढल्यानंतर जसे की तुम्ही म्हणाला कागदावरती वाळवायचं आहे, तर त्याचं एकरी उत्पादन किती मिळतं साधारणतः? पहिले ज्यावेळेस आपण बिया लागवड करतो, बिया लावल्यानंतर आपलं एकच सिंगल झाड असतं, त्याला कुठली फांदी नसते, काय नसते, ते सरळ वाढतं. साधारणतः 200 किलोपासून 500 किलोपर्यंत एकरी पहिल्या कटिंगला आपलं उत्पादन येतं. आणि नंतर ज्यावेळेस आपली एक कटिंग होईल तिथून पुढे दुसऱ्या किंवा तिसऱ्या कटिंगला तुमचं उत्पन्न साधारणतः 700 ते 800 किलो प्रत्येक कटिंगला मिळतं. अशा वर्षभरात आपल्या 1.5-2 महिने जरी सरासरी पिकलं तर 6 कटिंग होतात. यामध्ये ज्याच्या त्याच्या जमीन आणि पाणी खत व्यवस्थापन त्याच्यावरती साधारणतः 3 टनापासून ते 5 टनापर्यंत वाळलेल्या पानांचं उत्पादन येतं. ठीक आहे. तर या शेतीमध्ये अडचणी कोणकोणत्या येतात? नाही, अडचणी म्हटलं तर फक्त काही वेळेस कसं होतं, पाऊस वगैरे जर चालू असेल तर पावसाळ्याचा एखाद्या कटिंगला प्रॉब्लेम होतो वाळवण्याचा. आता जो काय ड्राय भाग आहे किंवा पावसाचं प्रमाण ज्या भागात कमी, त्या भागात कसं पावसाची उघडीप जास्त असते. काही वेळेस आपण बघितलं तर 1-1 महिन्यापर्यंत उघडीप असते, तिथं काही त्यावेळेस वाळवणीला वगैरे अडचण येत नाही. पण जो काही जास्त पावसाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी एखादी कटिंग जी आहे साधारणतः जुलै-ऑगस्ट मधली, त्या कटिंगला प्रॉब्लेम येऊन पानगळ वगैरे होऊन पानं गळून जाऊ शकतात. ठीक आहे. या शेतीमध्ये जादा लागवड झाली वगैरे तर तोटा वगैरे होतो का, असं काय आहे का? नाही, आता सध्या आपण 5 वर्षापासून करतोय, तर 5 वर्षामध्ये आणखी तर काही एवढं म्हणजे रेट कमी नाही, जास्त वाढत चाललेले आहेत. दिवसेंदिवस लोकांमध्ये जागरूकता व्हायला लागली आणि जागतिक बाजारपेठेमध्ये देखील याला खूप डिमांड असल्या कारणानं दिवसेंदिवस रेट वाढत आहेत. आणि जास्त म्हणजे नवीन पीक असल्यामुळं पाला विक्री म्हणलं की लोक शक्यतो हसतात. आणि जास्त करून काय होतं, या क्षेत्रामध्ये लोकांचा कल नाही. आता लोक कसं पारंपरिक शेती, कुठलंही तुमचं पारंपरिक पीक असेल, तुम्ही त्यामध्ये जरी तोटा झाला तरी ते सोडायला तयार नाहीत. एक आशा असते की मागच्या 5 वर्षापूर्वी आपल्याला एवढे पैसे या पिकातून मिळालेले, पण त्या 5 वर्षामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आपण कमवलेलं तेवढ्या पैशामध्ये त्यामध्ये लॉसमध्ये गेलेलो असतो. तसं या शेतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लॉस होण्याची शक्यता राहत नाही. का तर सगळ्यात पहिलं जे झाडाची स्टेज असते कुठल्याही झाडाची, तर पाणी हा सगळ्यात पहिल्यांदा येणारा म्हणजे त्याचा घटक आहे. आणि फळ आणि फूल हे पुढच्या स्टेज असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये विशेष असं काही म्हणजे तोटा होण्याची शक्यता राहत नाही. आणि जरी जादा लागवड झाली आणखी तरी काही एवढं 5 वर्षामध्ये आम्ही बघितलं तरी कुठल्या पद्धतीने एवढं जास्त प्रमाणात लागवड नाही. याची बाजारपेठेतली मागणी आणि तुटवडा यामध्ये खूप तफावत आहे. आणि आपला शेतकरी जे आहे, जे मार्केट कमिटीमध्ये किंवा मार्केटमध्ये विकतं तेच करतो. आज जर बघितलं तर जे बाजारात विकतंय ते शेतात पिकवाय पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये बदल करायला सध्या तरी शेतकऱ्याची मानसिकता तयार होत नाही. बरोबर. ठीक आहे सर. आता मार्केट रेट सध्या याला काय मिळतोय पाल्याला? मार्केट रेट क्वालिटीनुसार किंवा तुमच्या म्हणजे उत्पन्नाच्या म्हणजे क्वालिटी म्हणजे थोडक्यात त्याचा हिरवेगारपणा, काड्यांचं प्रमाण याच्यानुसार किंवा मार्केट रेट आता सीझननुसार 80 रुपयापासून 120 रुपये ॲव्हरेजमध्ये जर विचार केला तर वर्षभरामध्ये 100 रुपये सरासरी बाजारभाव मिळून जातो. त्याचं मार्केट कुठं आहे आणि वाहतुकीची कशी केली जाते? नाही, याचं कसं राहतं, हे शक्यतो कुठल्याही बाजारपेठेत आता तुमचं मार्केट यार्ड आहे किंवा मार्केट कमिटी असेल तिथं हे विकल्या जात नाही. तर याचं पूर्णपणे बाहेर म्हणजे काही हर्बल कंपन्या असतील, काही ब्रोकर असतात, काही व्यापारी असतात,
त्या लोकांना ज्यांना गरज आहे ते ऑनलाईन एन्क्वायरी वगैरे करून वेबसाईटवरून वगैरे आपल्याशी कॉन्टॅक्ट करून माल घेतात. तर आपला पूर्वी जो माल होता तो पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जात होता. गुजरात असेल, पंजाब, हरियाणा, राजस्थान, UP, बिहार, वेस्ट बंगाल किंवा उत्तराखंड वगैरे या साईडला आपला माल बऱ्याच प्रमाणात जात होता. पण आता लोकांमध्ये जागृती किंवा आपले बी काही मराठी माणसं या क्षेत्रामध्ये आता एक्सपोर्टसाठी किंवा लोकल मार्केटसाठी आता म्हणजे मागणी करत आहेत किंवा ते सुद्धा घेत आहेत. तर याचं वाहतुकीचं आपण ज्या सुरुवातीला चालू केलं त्यावेळेस आपण ट्रान्सपोर्टने किंवा ST पार्सल, रेल्वे पार्सल जशा सुविधा असतात त्या पद्धतीनं पाठवते. आज जर बघितलं तर जग खूप जवळ आलंय. बरोबर. आपण अगदी कुठेही न जाता एकदम योग्य अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुमचा 5 किलो असेल किंवा 5 टन असेल किंवा 50 टन असेल योग्य अशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट मार्फत किंवा रेल्वे पार्सल मार्फत आपण मला अगदी कमी रेटमध्ये पाठवू शकतो. ठीक. याची विक्री कुठे होते नेमकी? माल विक्री सध्या तरी काही नीमच मध्य प्रदेशमध्ये एक बाजारपेठ आहे. नीमचमध्ये हर्बलची खूप मोठी आशियातली मंडी तिथेही होते. किंवा आपण बी सध्या शेतकऱ्यांना 4-5 वर्ष असल्या कारणाने भरपूर व्यापारी आणि ब्रोकर असल्या कारणाने 100% आपण माल म्हणजे विक्री करून शेतकऱ्याला देतो. आपल्याकडे जर त्यांनी पाठवला ST पार्सल असेल, ट्रान्सपोर्ट असेल किंवा इतर गोष्टी ना तर आपण त्यांची 100% विक्री करून देतो. तुम्ही माल पाठवला चांगली क्वालिटी असेल तर फक्त 1 मिनिट सुद्धा लागत नाही माल विकाय. एवढे प्रचंड डिमांड आहे याला. नाही, बरेचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण आता लागवड तर केलेली आहे, फक्त पाला विकायची झंझट नको आम्हाला, कारण आम्ही तुम्हाला एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला एकदम आणून देतो. मार्केट शोधणं सामान्य शेतकऱ्याला शक्य होत नाही. मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे कसं मार्गदर्शन करता? नाही, यामध्ये जर बघितलं तर आपण या क्षेत्रामध्ये कंटिन्यू असल्या कारणानं आणि आपलं सातत्य असं नाही की केलं सोडून दिलं. बरोबर बरोबर. मागल्या 4-5 वर्षापासून कंटिन्यू आहे. चांगले व्यापारी लाईनशी संबंध आहेत किंवा कंपन्यांशी देखील आपले चांगले संबंध आहेत. शेतकऱ्याने जर तयार केला माल तो मला अगदी लागवडीपासून शेवटी कुठलीही गोष्ट असून द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन आणि मार्केटिंग ह्या 2 गोष्टी असतात. नवीन माणसाला कुठल्या गोष्टीचा अंदाज नसतो किंवा काही रोग कीड याचं कळत नाही किंवा घाबरून जातात. तर तुम्हाला वेळोवेळी जे काही लागवडीपासून ते अगदी मार्केटिंग पर्यंत पूर्ण मार्गदर्शन. असं नाही की तुम्ही माल तयार केला आणि पडून राहिला. तुम्ही कधी एनी टाइम 365 दिवसामध्ये कधी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, तुमचा माल 100% विकला जातो. ठीक. तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही याची लागवड केली तर याचा पाला हे 100% तुमच्याकडून घेतात. फक्त तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे लागवडीच्या वेळेस किंवा ज्यावेळेस तुमचा पाला तयार होईल त्यावेळेस तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर निश्चितच हे तुमचा सर्व पाला विक्री करण्याची हमी घेत आहेत. बरोबर आहे? हो, 100%. ठीक. शेवगा शेतीबद्दल अनेक शेतकऱ्यांचे काही समज गैरसमज आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, लोकांचं कसं आता आपल्यात पूर्वी फार काही गोष्टी किंवा पाला विक्रीबद्दलचे बी समज गैरसमज आहेत. नाही, लोक काय म्हणतात शेंगा विकत नाहीत, पाला कुठे विकणार. शेंगा आज जर पारंपरिक शेतीचं बघितलं तर एकच प्रोडक्ट करणारे लाखो शेतकरी किंवा करोडो शेतकरी आहेत. तुम्ही जर बघितलं आज कांदा असेल, ऊस असेल. आता पेरूचं उदाहरण घेतलं आपण, सध्या पेरूचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले. सर्व महाराष्ट्रामध्ये पेरूच्या बागा झाल्या, एकदम धडाम खाली आली. नाही, त्याच पद्धतीनं ते पारंपरिक पिकामध्ये लागवड प्रचंड आहे. सर्व शेतकरी ते करतात. आज जर याचं बघितलं तर आपण पाल्याचे कमी प्लॉट आहेत महाराष्ट्रात जर बघितलं तर आपण सुरुवात केली. अगदी आता जरी तुम्ही कुठे जरी फिरला तर अगदी तुरळक कुठेतरी चुकून एखादा जिल्ह्यामध्ये सुद्धा एखादा प्लॉट नसेल. त्या कारणाने एकदम चांगल्या अशा पद्धतीनं मार्केटिंगची सोय आहे. लोकांमध्ये सगळ्यात मोठा तो एक गैरसमज आहे की याचं मार्केटिंग होऊ शकत नाही, पण याचं जागतिक मार्केट खूप प्रचंड मोठं आहे. शेवगा जर पीक बघितलं हे उष्ण कटिबंधातलं पीक असल्या कारणाने एक तर भारत हा सगळ्यात मोठा याचं उत्पादक आहे. तामिळनाडू किंवा गुजरातमध्ये ह्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त होतं. त्यानंतर साऊथ आफ्रिका असेल, केनिया असेल किंवा थोडंफार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या भागामध्ये याची शेती होते. हे काही थंड कटिबंध म्हणजे तुमचं अमेरिका असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल किंवा जे काही शीतकटिबंधातले रशिया वगैरे देश आहेत त्या देशामध्ये याचं उत्पन्न घेणं शक्य नाही. आणि याचं जे काही न्यूट्रिशनचा विचार केला तर याला विकसित देशामध्ये प्रचंड अशा प्रमाणात मागणी आहे. ठीक आहे, त्यामुळे याला महत्त्व. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की शेवगा लावल्यामुळं घरात काहीतरी अशा वाईट विचित्र घटना घडतात. आता शेवटी हे पीक आहे, याचा आणि आपल्या याचा काही संबंध नसतो. ज्यावेळेस आम्ही आता साधारणतः कोरोना नंतर त्यावेळेस तर सर्व लोकांना माहिती काय परिस्थिती होते. अगदी आम्ही शून्यातनं सुरुवात केली होती, पण आज एवढंच शेवगा शेतीनं तारलं की आज आपण म्हणजे एकदम चांगल्या अशा पद्धतीने यामधून अर्थार्जन करत आहे. ठीक ठीक.
आता वर्षभरामध्ये साधारणतः एकराचा आपण विचार करू, याला टोटल खर्च किती होतो या शेतीला? एक साधारणतः तुमचं पहिल्यांदा जो आहे तो लागवडीपर्यंत तुमचा 20,000 रुपयापर्यंत खर्च होतो. ठिबक वगैरे जर केली तर तो अवांतर इतर खर्च आहे. त्यामध्ये तुमचं बियाणं आलं, लागवड आली, शेतीचे मशागत आली, असं 20,000 रुपयाचा मध्ये खर्च होतो. आणि 25,000 किंवा 30,000 रुपयामध्ये तुमची पहिली कटिंग येऊन जाते. पहिल्या कटिंगमध्ये तुम्हाला साधारणतः खर्च निघून थोडेफार पैसे राहतात. पण तिथनं पुढे जे आहे ते खूप कमी खर्च आहे. वर्षभराच्या फवारणीचा विचार केला तर साधारणतः एकरी तुम्हाला 1,000 ते 1,500 रुपये खर्च येईल. आणि स्वतःच्या ज्यांच्या घरचे लेबर आहेत त्यांचा तर काही कटिंगचा खर्च नाही. कटिंगचा एक वर्षभरात 3,000 रुपये प्रत्येक कटिंगला खर्च होतो. 6 कटिंग होतात, 18,000 रुपये तो खर्च होतो. इतर मग तुमचा वाहतूक बारदाना एक असं जर मिळून 50,000 ते 60,000 रुपये वर्षभरात पहिल्या खर्च होतो. आणि पहिल्या वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपले खोडं मजबूत होतात त्यावेळेस उत्पन्नामध्ये आणखी 1 ते 1.5 टनाची वाढ होते. वाळलेल्या पानांचं जे आहे आपलं उत्पन्न साधारणतः त्याच्यामध्ये जर पहिल्या वर्षी 3 ते 5 टन निघलं तर दुसऱ्या वर्षी ते तुमचं 4 ते 6 टनाच्या दरम्यान उत्पन्न येणार आहे. साधारणतः आपल्याला एकूण खर्च किती होतो आणि नफा किती होतो ते सांगा. एकंदरीत जर चांगलं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, चांगलं जर लक्ष देऊन प्लॉट जर सांभाळायला, लक्ष म्हणजे एवढं काही जास्त धरून बसण्याची गरज नाही किंवा त्याला जास्त हे करण्याची गरज नाही. त्यामध्ये फक्त तुम्ही टाईम टू टाईम जे काय पाण्याचं व्यवस्थापन शेड्यूल आहे ते 8 ते 8 दिवसाला जर उन्हाळ्याचा ठेवला, वेळेवरती कटिंग केली किंवा एखादी कीटकनाशकाची फवारणी जी काही लागते ती वेळेवर जर केली तर अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं 4 ते 5 टन ॲव्हरेजमध्ये तुम्ही वाळलेल्या पानांचं उत्पन्न घेऊ शकता. ॲव्हरेज 100 रुपये जर रेट पकडला मिडल म्हणजे मीडियममध्ये तरी तुमचं साधारणतः वर्षभरात 4 ते 5 लाख रुपये होऊ शकतात. आणि त्याच्यात 50 ते 60 जरी वजा केले 50-60,000 रुपये 50 ते 60,000 रुपये खर्च होईल. आणि त्यामध्ये जर म्हणजे बाकी पिकांच्या तुलनेत खूप कमी खर्च आहे. लेबरवर चार्जेस वगैरे जात असतात. लेबर जर घरचा असेल म्हणजे शेतकरी जर शेती करणारा घरचा असेल वैयक्तिक तर त्यांचा खर्च म्हणजे झिरोच आहे लेबरचा. आणि बाहेरून जर केलं तर 20 ते 22,000 रुपये वर्षभराचे लेबरला जाणार. आणि यामध्ये जर म्हटलं तर 60,000 रुपये जरी खर्च पकडला, 4 लाख जरी झाले तर 3.5 लाखाच्या आसपास इन्कम होऊ शकतो. म्हणजे उत्पन्न काय नाही, 5 टन जर काढलं तर 4.5 लाखापर्यंत देखील आपल्याला नफा मिळू शकतो. 4 टन काढलं तरी आपलं 3.5 लाखापर्यंत हो. ॲव्हरेज 100 रुपये रेट जरी पकडला तरी एक आपल्याला 4 लाख जरी मिळाले, 50-60 खर्च जरी गेला 3.5 लाख रुपये मिळतात. ठीक. आता आपण इतर पिके आपल्या शेतीमध्ये घेत आहोत तर इतर पिके आणि ही शेती यामधील काय फरक सांगाल? यामध्ये काय फरक आहे? तुमचं पारंपरिक पीक असेल कुठलंही घ्या, मग ते तूर असेल, मूग, कापूस, उडीद किंवा या पिकाला वारंवार तुम्हाला जमिनीची मशागत आहे, बियाणं हे खर्च प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक सीझनला तुमचा प्रत्येक गोष्टीला खर्च होतो. तर यामध्ये खर्च काय, एकदा जर लागवड केली तर तुमचं 8 वर्ष कुठला नांगरणे वगैरे खर्च नाही. जास्तीत जास्त जर मध्ये तण झालं तर ट्रॅक्टरने वगैरे तुम्ही मशागत केली तर तो एक वर्षभराचा 2-3 हजार रुपये खर्च होईल. नाही तर बाकी पिकामध्ये कसं आहे, वारंवार तुम्हाला बियाणं, औषधं, खतं, कीटकनाशकं आणि लेबर वारंवार लागत असल्यामुळे प्रचंड खर्च आहे. त्या तुलनेत याला फार कमी खर्च आहे. आणि फळबागेच्या तुलनेत जर विचार केला, तुम्ही द्राक्ष असेल, डाळिंब असेल, सीताफळ असेल, पेरू असेल, कुठली जरी बाग लावायची म्हणलं तर लागवडीपासून 2 ते 3 वर्ष तुमचा टाइम जातो. बरोबर आहे. आणि इन्व्हेस्टमेंट जर म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाखोमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागते. तसं हा जो व्यवसाय आहे तुम्ही 20 ते 25 हजारात सुरू करून भविष्यात म्हणजे 2.5 महिन्यात म्हणजे एकदम तुमचं भाजीपाल्याचं पीक जसं की कोथिंबीर, मेथी असेल किंवा तुमचं मिरची असेल, टोमॅटो, जसं 2.5-3 महिन्यात उत्पन्न चालू होतं तशा पद्धतीने 2.5 ते 3 महिन्यामध्ये याचं उत्पन्न येतं. काय सांगाल, सध्या या पिकाच्या लागवडी कमी आहेत तर याचं भविष्य कसं आहे या शेवगा शेतीच्या, पाला शेतीचं? नाही, आता जर आपण या क्षेत्रात काम करत असल्यापासून विचार केला तर पुढचे 10 वर्ष तरी कुठल्याही यामध्ये रेटमध्ये कमी तर होणार नाहीत, वाढतील रेट. आता आपण एक्सपोर्टला ट्राय करतोय, भविष्यात जर एक्सपोर्ट झालं तर हेच रेट जवळजवळ दीड पट किंवा 40% 30% वाढणार आहेत. त्याच्यामुळं भविष्यात एक चांगली संधी आहे. आणि या शेतीमध्ये जर बघितलं तर म्हणजे खूप डिमांड आहे. आता आमच्याकडे मंथली जवळजवळ 400-500 टनापर्यंत ऑर्डर येतात. त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 टनापर्यंत रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. त्यामुळे भविष्य एकदम चांगलं आहे. पुढील 10 वर्ष असं बाकी पिकांना नाही. तुम्ही आज जिरेनियमचं बघितलं असेल, ड्रॅगन फ्रूट असेल किंवा पेरू असेल, खूप 2-3 वर्षामध्ये किंवा नेमके ते सीताफळ असेल गोल्डन वगैरे की म्हणजे बाजारभाव खूप प्रचंड वेगाने खाली आले. तसे यामध्ये तरी आणखी पुढील 10 वर्ष लोक या क्षेत्रामध्ये एकतर उतरत नाहीत आणि उतरायची मानसिकता देखील लोकांची नाही. आता आपल्याकडे वर्षभरामध्ये जवळजवळ 30-40 हजार शेतकरी व्हिजिटला येतात, पण त्यातलं 0.1% म्हणलं तरी शेतकरी तयार होत नाही. म्हणजे लोक मानायलाच तयार नाहीत की बाबा याला मार्केट मिळेल किंवा याला
खप होईल किंवा मार्केट आहे? नाही, लोक कसं सेफ मध्ये एकदम म्हणजे त्यांना असं 100% गॅरंटी म्हणजे कसं की मार्केट कमिटी आहे का त्याला, हे जवळ कुठं विकतं का, बाजारपेठ डोळ्यासमोर दिसते का? नाही. पण ह्या गोष्टीत तो तर मेन पॉइंट आहे की याची बाजारपेठ ओपन कुठेच नसल्या कारणानं याचं मार्केट टिकून आहे. ठीक आहे. एक्सपोर्टची संधी काय किंवा जागतिक बाजारपेठेत काय सांगाल, ह्याचं महत्त्व येणाऱ्या दिवसामध्ये कसं राहील? आता हे पीक आपल्या भारतातच येत असल्या कारणानं आणि उष्णकटिबंधातलं पीक असल्या कारणानं आपल्यासाठी एक चांगली अशी संधी. आज एक्सपोर्टच्या थ्रू म्हणजे बघितलं तर खूप प्रचंड ऑर्डर आहेत. या जर वर्षी माझ्याकडे बघितलं तर काही एक्सपोर्ट माझ्याकडे स्वतः अगदी फार्मवर येऊन मिटिंग करतात की आम्हाला एवढे 30-40 टनाची रिक्वायरमेंट आहे, 50 टनाची. वेगवेगळ्या देशांमध्ये, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा मग UK आहे, USA आहे. आपण नुकतेच आता USA साठी पहिल्यांदा 2.5 टनाचा म्हणजे लॉट देणार आहोत. त्यासाठी आपण रेडी करून ठेवलं आहे, पावडर वगैरे बनवून व्यवस्थित. त्यांना सॅम्पलिंग वगैरे आपण दिले होते, ते एकदम चांगल्या अशा पद्धतीने पास झाले. तर भविष्यात इंडियन मार्केट, भारतीय मार्केटमध्ये सुद्धा खूप प्रचंड मोठी मागणी आहे आणि विदेशात सुद्धा 1-2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मालाची आज टंचाई. माल जर 30-40 टनाच्या क्वांटिटीनं मिळाले तर भविष्यात किती माल असू दे, एक्सपोर्टसाठी खूप मोठी संधी आहे. ठीक आहे. म्हणजे आता सध्या तुमचा माल बाहेरच्या देशामध्ये मागणी झालेला किंवा तुम्ही एक्सपोर्ट करणार आहे? हो, आता एक्सपोर्टसाठी म्हणजे अगदी माझ्याकडे गेल्या वर्षीपासून आम्ही सॅम्पलिंग वगैरे केलं. या एक्सपोर्टचं थोडं किचकट मुद्दा राहतो. यामध्ये तुमचं हेवी मेटल असेल किंवा काही देशाचे प्रत्येकाचे वेगवेगळे पॅरामीटर असतात. त्या पॅरामीटरमध्ये जर पास झालं तर आपला माल एक्सपोर्टला जातो. त्या दृष्टीनं आम्ही गेल्या वर्षीपासून प्रयत्न करत होतो. पण यावर्षी आमचं म्हणजे फायनल त्यामध्ये एकदम डील झाली. हो. कधी करणार आहे तुम्ही आता एक्सपोर्ट? आता कंटेनर म्हणजे ड्रम वगैरे आपण पॅक केलेले आहेत. याची पॅकिंग पूर्ण भारतीय बाजारापेक्षा वेगळी असते एक्सपोर्टची. ते आपण सध्या तयार करून ठेवलेत. एक साधारणतः 10 तारखेपर्यंत आपण ते पाठवणार आहोत, अमेरिकेमध्ये पाठवणार आहोत. ठीक आहे. सांगा की यासाठी सध्या तुम्ही म्हणताय चांगलं भविष्य आहे शेवगा पाला शेतीसाठी, तर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग करत आहात किंवा लोकांना तुम्ही मार्गदर्शन कसे करत आहात किंवा त्याच्या नियम अटी काय? नाही, या अगोदर ज्यावेळेस आपल्याकडे पारंपरिक पिकं होती त्यावेळेस आम्ही अशा शेतकऱ्यांची म्हणजे भेटी देत होतो जे सक्सेस आहे त्यांचे. त्याचप्रमाणे आपल्याकडे देखील एक आशेने शेतकरी येतात. आज आपल्या या क्षेत्रामध्ये सक्सेस आहे किंवा मागील 5 वर्ष आपल्या यशाचं सातत्य टिकून आहे. बरोबर. तर बरेचसे शेतकरी आमच्या फार्मला व्हिजिट करतात. खरंच पाला विकतो का किंवा विकला जातो का? शक्यतो शेतकऱ्यांनी काय करावं, रविवारी आपण पूर्ण 1 दिवस देतोच प्रत्येक आठवड्यातील आणि इतर वेळेस शेतकरी शक्यतो येतात. शक्यतो फोन करून या. येताना लोकेशन किंवा ॲड्रेस पूर्ण मागवा, म्हणजे तुम्हालाही जास्त त्रास होत नाही किंवा आम्हालाही जास्त त्रास होणार नाही. आणि काय होतं, बरेचसे कॉल येत असतात. आता कॉल तर सगळे आपल्याला घ्यायचे आहेत, काही कोणाला असं काही माहिती द्यायची नाही असा आपल्यातला उद्देश नाही. आणि आपल्या जर देशातला विचार केला तर आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती, जो सक्सेस शेतकरी तो इतर शेतकऱ्यांना सांगायला तयार नाही. काही लोकांचं असं म्हणणं असतं की जास्त लागवडी झाल्या तर मार्केट पडू शकतं. बरोबर. पण तसं काही नसतं मार्केट पडायला. जेवढं तुमचं क्षेत्र वाढेल, जेवढं तुमचं म्हणजे या क्षेत्रामध्ये माल अवेलेबल होईल, त्या पद्धतीने जागतिक लेवलचे किंवा अगदी परदेशी कंपन्या सुद्धा भारतामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये येऊन माल खरेदी करू शकतात. भविष्यात जर आपल्या महाराष्ट्रामध्ये क्षेत्र वाढलं तर नक्कीच आपण महाराष्ट्रातले म्हणजे शेवगा पालांचं किंवा पावडरचं हब होऊ शकतं. पण तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये आता जागरूकता नाही. आणि या अगोदर जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी शतावरी असेल, अश्वगंधा असेल किंवा कोरफड असेल किंवा कडकनाथ कोंबडी पालन, बरेचसे असे फ्रॉड झाले आहेत. त्यामुळे शेतकरी खूप या गोष्टीला घाबरतात. पण एक वास्तविकता मी जर म्हटलं तर मी शेती करतो, शेतकऱ्याशी कधीच खोटं बोलत नाही. बरोबर. आणि तुम्हाला लावलं आणि मार्केटिंग झालं नाही असं कधी होणार नाही. 100% एक आपला विश्वास म्हणून जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यांच्या विश्वासाला म्हणजे कधी तडा जाणार नाही, एवढं आपण एक शाश्वतपणे सांगू शकतो. आणि बरेचशा शेतकऱ्यांचं काय होतं, फोन कॉल्स येतात, घ्यायचे, पण काही वेळेस कसं असतं कामाचं टायमिंग सांगा तुमचं टायमिंग. फोन नाही, फोन कधी करू द्या, मी फ्री असेल त्यावेळेस घेऊ शकतो. पण अडचण अशी की मार्केटिंग प्लस शेती आपण दोन्ही गोष्टी सांभाळत असल्यामुळे एवढी ओढाताण असते. कॉल जास्त आल्यामुळे सर्वांचे कॉल उचलणे शक्य होत नाही. शेतकरी कसे लगेच नाराज होणार, काहीतरी कमेंट टाकणार की सर कॉल घेत नाही, फेक व्हिडिओ आहे असं. पण तसं काही म्हणजे हे नाही की आपलं तुमचा फोन न घेण्याचं. ज्यावेळेस मी फ्री आहे
बरं. त्यावेळी 100% कॉल रिसिव्ह केला जातो. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं. कसं आहे, तुम्ही कॉल केलं, मी गडबडीत असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन होणार नाही. ठीक. त्याच्यामुळे शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा. जर व्हिजिट करायची असेल ॲड्रेस घ्या आणि दिलेल्या टाईममध्ये दिलेल्या दिवशी या. तुमची कुठली गैरसोय होणार नाही. योग्य ते मार्गदर्शन अगदी लागवडीपासून मार्केटिंगपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर सर आता काही शेतकऱ्यांना बियाण्याची बी आवश्यकता असतील, ज्यांना लागवड करायचं, मग ते बियाणे वगैरे कुठे मिळतील? नाही, तसं काही आपल्याकडे बंधन नाही की लोकांना कोणाकडून हे बी वाटतं, माहिती? बंधन नाही, पण गॅरंटेड आणि क्वालिटीचं. जर शेतकऱ्याने आम्हाला ऑर्डर दिली, आता ओलईपट्टी व्हरायटी काय आपण स्वतः सीड वगैरे तयार करत नाही. बरं. ODC 3चे आपल्याकडे असतात प्लांटेशनसाठी शेंगाचे, आपण ते देतो. पण जर कोणाला तशी गरज असेल लागवडीची तर आपण मग तामिळनाडूहून वगैरे बियाणं एकदम खात्रीशीर गॅरंटेड उगवण क्षमता चांगली असलेली तपासूनच आपण शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून देतो. ओके ओके. तर शेतकरी बंधूंनो, हे आहेत मोरे साहेब. यांनी आपल्या शेतीमध्ये बदल करून शेवग्याच्या पाल्यापासून पावडरी करून ते बाहेरच्या देशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट करत आहेत. तर जर का तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये अशी शेवग्याची पाल्याची शेती करायची असेल तर तुम्ही मोरे साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, अधिक मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊ शकता. आणि ही शेती करून तुम्हाला मार्केट बघण्याची सुद्धा गरज नाही, किंवा तुम्हाला स्वतः करायची असेल तरीसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला त्या झंझटमध्ये न पडता डायरेक्ट पाला यांना विकायचा असेल ते सुद्धा ते घेत आहेत असे म्हणतात. आणि तुम्ही केलेल्या लागवडीला ते 100% मार्गदर्शन, तसेच तुमच्याकडील जो काय पाला आहे ते सुद्धा घेण्याची हमी घेत आहेत. तर जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मोरे साहेबांशी जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. सर, तुमचा जाता जाता पुन्हा एकदा परिचय द्या आणि तुमचा पत्ता सांगा. आमचं गाव साडे आहे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, आणि माझं नाव महादेव मोरे आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर आपला? 95 27 70 04 14. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.